लग्नाच्या दिवशी सगळं चुकीचं वाटायला लागलं, पण तरीही लग्न थांबवलं नाही. का? कारण लोक काय म्हणतील ही भीती एका मुलीच्या आयुष्यापेक्षा मोठी ठरली. हाय, मी श्रीयुता जीवनधारा घेऊन येत आहे एक हृदयस्पर्शी कथा. ही कथा आहे स्वराची. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली स्वरा लहानपण खूप आनंदात गेलं. स्वप्न साधी होती, आनंदी संसार, प्रेमळ माणसं. वेळ आली आणि तिच्या आयुष्यात लग्नाचा विषय आला. तिच्या मामाने एक प्रस्ताव आणला. आपल्या जातीचा मुलगा आहे, चांगल्या कंपनीत नोकरी करतो. इतकं ऐकलं आणि घरच्यांनी कोणतीही चौकशी न करता लग्न ठरवलं. लग्नाचा दिवस उजडला, पण अचानक मुलाकडच्यांनी ठिकाण बदललं. स्वराचे सगळे नातेवाईक जेव्हा तिथे पोचले तेव्हा सगळे थक्क झाले. तिथे सजावट नव्हती, व्यवस्था नव्हती, फक्त धूळ, कचरा आणि गोंधळ. त्या क्षणी सगळ्यांच्या मनात एक प्रश्न आला, हे लग्न थांबवावं का? पण लगेच दुसरा विचार, आता इतकं सगळं ठरलंय, इथून मागे फिरलो तर लग्न मोडलं तर समाज काय म्हणेल? आणि इथेच एक मोठा निर्णय घेतला गेला. मुलीकडच्यांनी हातात झाडू घेतली, जागा स्वच्छ केली, सगळ्या व्यवस्था स्वतः केल्या आणि थरथरणारे मनाने लग्न उरकून टाकलं. स्वरा खूप स्वप्न घेऊन सासरी गेली होती, पण काही दिवसातच सगळं बदलायला लागलं. तिला कळलं तिच्या आणि तिच्या नवऱ्याच्या वयात खूप मोठं अंतर आहे, जे तिच्यापासून लपवलं गेलं होतं. तिला हेही समजलं की त्या मुलाची आधी 2 लग्नाची बोलणी मोडली होती. काही मुलींनी त्याला नकार दिला होता. हेही लपवलं गेलं होतं की त्याला दारू पिण्याची सवय होती, पान तंबाखू खाण्याचं व्यसन होतं आणि लोकांकडून सतत पैसे उधार घेण्याची सवय होती. तिला हे समजलं की लग्नाआधी सांगितलेलं बरंच काही खोटं होतं. स्वरा आणि तिच्या घरच्यांपासून हे सगळं मुद्दाम लपवलं गेलं होतं. हळूहळू खरं रूप आलं. तिचे सगळे दागिने काढून घेतले गेले. माहेरकडून पैशाची मागणी सुरू झाली. नकार दिला की अपमान, शिवीगाळ आणि कधी कधी मारहाण. आज स्वरा एक मुलासह सगळं सहन करत जागत आहे. तिच्या डोळ्यात एकच प्रश्न आहे, माझी चूक नेमकी काय होती? चूक कोणाची? नशिबाची? मुलीकडच्या लोकांची ज्यांनी चौकशी केली नाही, की मुलाकडच्यांची ज्यांनी फसवणूक आणि अत्याचार केला? नशिबाला दोष देणं सोपं आहे, पण खरं उत्तर तिथे नाही. चूक त्या क्षणाची होती जेव्हा स्पष्ट चुकीचे संकेत दिसूनही समाज काय म्हणेल या भीतीने निर्णय बदलला गेला नाही. चूक त्या निर्णयाची होती ज्यात मुलीच्या आयुष्यापेक्षा बाह्य गोष्टींना जास्त महत्व दिलं गेलं. पण सर्वात मोठी चूक त्या मुलाकडच्यांची आहे, ज्यांनी विश्वास तोडला आणि एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. ही कथा आपल्याला शिकवते, लग्न हा व्यवहार नाही, तो आयुष्याचा निर्णय आहे. चुकीचे संकेत दिसले तर शेवटच्या क्षणी नाही म्हणणं चुकीचं नाही. लोक काय म्हणतील पेक्षा आपल्या मुलीचं आयुष्य काय होईल हा प्रश्न नेहमी मोठा असतो. तुमच्या मते चूक कोणाची? कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशीच मनाला भिडणारी कथा ऐकण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.